श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं सर्वांचं स्वामी माऊली या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण अधिक मास सुरू होणार आहे. आता बऱ्याच लोकांचे असे प्रश्न असतात की अधिक मासात आम्ही कुठल्या ग्रंथाचे पारायण करू शकतो, कोणते व्रत करू शकतो, याबद्दल आपण आज माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा. आपण कुठले पारायण करू शकतो, ते कधी करू शकतो, संपूर्ण अधिक महिना हा तेवढाच पवित्र आहे. सगळ्यात आधी तर अधिक महिन्यात भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करायची आहे. अधिक अधिक सेवा करायची आहे, अधिक दानधर्म करायचा आहे. हा महिना खरं तर दान धर्म, कर्म, सेवा, नामस्मरण या गोष्टीसाठी अतिशय महत्त्वाचा आहे आणि पवित्रही खूप आहे. हा महिना म्हणजे भगवान विष्णूंच्या अंमलाखाली आपल्याला संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ किंवा मूळ जो ग्रंथ आहे याचे तुम्ही पारायण करू शकता. भगवद्गीतेचे पठण करू शकता. भगवान विष्णूचे जे तुम्हाला ग्रंथ माहीत असेल त्याचे पारायण देखील तुम्ही करू शकता आणि नवनाथ पारायणही करू शकता. तुम्ही आवर्जून नवनाथ पारायण करा. नवनाथ महाराजांचा जो मूळ ग्रंथ आहे त्याचं पारायण करू शकता. काही संक्षिप्त नवनाथ देखील आहे आपल्याकडे, तर छोट्या छोट्या अध्यायांचा आहे, तर त्याचं सुद्धा तुम्ही पारायण करू शकता. तर गुरुचरित्र ग्रंथाचं देखील तुम्ही पारायण करू शकता. हे पारायण आवर्जून करा. या महिन्यात गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचं आहे. आता हे कधी करायचं तर हे तुमच्यावर आहे. ज्यामध्ये आपण मासिक धर्म विटा संपल्यावर तुम्ही हे पारायण करू शकता किंवा तुम्ही गावाला असाल तर गावावरून आल्यावर तुम्ही घरी गेल्यावर तुम्हाला पारायण करू शकता. जसं जमेल तसं तुम्ही या ग्रंथाचं पारायण करू शकता. काय तर तुम्ही पशुप्रतिव्रत देखील करू शकता. दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करू शकता. सप्तशती ग्रंथ गुरुचरित्र संक्षिप्त, श्री गुरुचरित्र सप्तशती, गुरुचरित्र सार, नवनाथ ग्रंथ, स्वामी चरित्र सारामृत, मल्हारी सप्तशती हे ग्रंथ तुम्ही श्रीपाद श्री वल्लभ या चरित्राचं तुम्ही पारायण करू शकता. पारायण तुम्हाला करणं शक्य होईल किंवा तुमची ज्या ग्रंथावर श्रद्धा आहे. आता गुरुचरित्र आणि नवनाथ, स्वामी चरित्र सारामृत हे बऱ्याच महिला पारायण करत आहेत. या महिन्यात गुरूंची सेवा करणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आपले दत्त महाराज हे साक्षात ब्रह्मा विष्णू यांचा अवतार आहेत आणि अर्थात आपल्याला गुरुचरित्र पारायणाचं फळ या महिन्यात केल्याने 100 पटीने तुम्हाला मिळणार आहे. कुठल्याही ग्रंथाचं पारायण तुम्ही केलं तर त्याचं फळ तुम्हाला 100 पटीने मिळणार आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही ग्रंथाचं पारायण करायचं असेल तर तुम्ही करू शकता. काहीही अडचण नाही. दत्त सेवा, विष्णू सेवा, जी सेवा तुम्हाला जमेल ती सेवा करा. श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण. आता काय नियम आहे तर तुम्हाला माहित आहे, नवनाथ पारायणाची करता एक दिवसीय नवनाथ पारायण तुम्ही घरातही करू शकता. जर तुम्हाला माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण एक दिवसात खरंच करू नये, कारण जेवढा आपण 7 दिवसात वाचतो तेवढी सेवा एका दिवसात पूर्ण होत नाही. खूप गडबड होते. फक्त बोट फिरवण्यातही काही अर्थ नाही. त्यामुळे तुम्ही गुरुचरित्राचं पारायण देखील 7 दिवसाचंच करायचं आहे. 7व्या दिवशी तुम्ही समाप्ती करू शकता. तर 3 दिवसाचे पारायण करण्यासाठीही आपल्यात एवढी क्षमता लागते. बसायचं आणि फक्त ओळीवर बोट ठेवायचं नाही. असा गुरुचरित्र ग्रंथ हा खूप प्रभावी, दिव्य असा ग्रंथ आहे. कितीतरी लोकांचं आयुष्य सोन्यासारखं झाले आहे. गुरुचरित्र हा 5वा वेद मानला जातो. या ग्रंथाचं तुम्ही पारायण केलं तर तीन दिवसात फक्त ओळीवर बोट ठेवण्यात अर्थ होत नाही. तर आपण तर जो नवनाथ ग्रंथ आहे संक्षिप्त त्याचं देखील तुम्ही एक दिवसात पारायण करू शकता. गुरुचरित्र सार वाचा. एक दिवस मला आज वेळ नाही म्हणजेच काय सगळी सेवा घडेल आपली. आणि ज्या पद्धतीने सगळ्या नद्या सागराला येऊन मिळतात त्याच पद्धतीने परमेश्वराची कुठलीही सेवा केली तर ती स्वामी महाराजापर्यंत पोहोचते. सगळे देव एक रूप आहेत.
सेवा केल्याने तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे. तुम्ही देवीला जाणार असाल किंवा काही वेळा सेवा करणार असाल, तर तुम्ही घरच्या घरी श्री विष्णूंचा या महिन्यात याग करा, हवन करा. जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा. कारण हा अधिक महिना परत 3 वर्षांनी येत आहे. यामध्ये जेवढी सेवा कराल तेवढं जास्त फळ तुम्हाला मिळणार आहे. फळापेक्षा पण हा महिना आपण केलेल्या आपल्याकडून कळत नकळत घडलेल्या वाईट कृत्यातील किंवा केलेले आपण जे काही आपल्याकडनं रोज तर त्यांच्यातून चुका होत असतात त्याच्यातून मुक्ती मिळण्यासाठी हा महिना आहे. आता हे मला सोने, चांदी, हिरे, मोती, दागिने हे सगळं नंतरच्या आहे. जोपर्यंत आपल्याला जे भोग आहे ते कमी होत नाही, तोपर्यंत इच्छापूर्ती होत नाही. मग ते भोग कसे कमी करावे कमी कालावधीमध्ये? तर कारण ह्या महिन्यात केलेले सेवेचे फळ, दानाचं फळ हे 100 पटीने होत आहे. नामस्मरणाचं फळ हे 100 पटीने तुम्हाला मिळत असतं. मग हाच तो महिना आहे की जास्तीत जास्त सेवा करावी आणि सगळ्या सेवा महाराजांच्या चरणी तुम्ही अर्पण कराव्या. काही देवाला मानतात आपल्याला ह्या सेवा रुजू करायच्या आहे, कारण तेच आहे आपल्या सगळ्यांचा लेखाजोखा महाराजाकडे आहे. कोणी कितीही वाईट कृत्य केले की आपण सेवा केल्या आहेत, पण त्या लिहिलेल्या आहेत. आपले भोग कमी होण्यासाठी आपल्याकडून जे वाईट कर्म घडलेले आहे ते कमी होण्यासाठी हा महिना आहे. म्हणून जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा. बाकी तुमची इच्छा, कारण प्रत्येकाला तेवढा वेळ मिळेल असं नाही. पण जेवढं जमेल तेवढं करण्याचा नक्कीच प्रयत्न करा. जेव्हा अधिक महिना होईल ना, तेव्हा मनाला समाधान मिळेल. काही मला अडकलेला पैसा मिळाला, घर-बीर याच्यापेक्षा समाधान मिळेल. आपण आनंद आहे ना, मग माझ्याकडे हे घडलं, हे पारायण झालं. आपण कोणी नाहीये, महाराज आपल्याकडून काय करून घ्यावं, काय नाही, हे सगळं काही स्वामी महाराज ठरवतात. करता करविता आपले स्वामी महाराज आहेत, निमित्त मात्र आपण असतो. तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवत आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.